नमस्कार अंगणवाडी ताई. आतापर्यंत आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या 5व्या घटकापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आपण यशस्वीरित्या 5 घटकपर्यंत आलेलो आहोत. आज आपण 5व्या घटकातील 3रा घटक खेळणी आधारित अध्ययन अध्यापन पद्धती यावरील जी प्रश्नमंजुषा आहे ती आपण अभ्यासणार आहोत. बघा, आतापर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. जर आवडलं तरच करा, नसेल आवडलं तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि काही आपल्या सजेशन असतील तर मला नक्की कळवा, त्या मी दुरुस्त करेल. चला तर आपण प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया. आता अटेम्प्ट क्विज नाव असे ऑप्शन आपल्या समोर दिसत आहे. त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे. चला अटेम्प्ट क्विज नाववर क्लिक करूया. आपल्या समोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे. चला तर बघूया या प्रश्नमंजुषेमध्ये किती प्रश्न आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. तर 1 आहे, 2, 3, 4, 5 आणि 6 प्रश्न या प्रश्नमंजुषेमध्ये आहेत. चला तर मग आपण आपल्या पहिल्या प्रश्नमंजुषेवर जाऊया. या प्रश्नमंजुषेवर जाण्यापूर्वी जर आपण आपल्या या राईज टुगेदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे. प्रश्न क्रमांक 1 बघा. खेळणी ही मनोरंजनाचे साधने तर आहेच, पण त्याचबरोबर ते टिंबटिंबचे अनुभवाचे साधनसुद्धा आहे. ऑप्शन क्रमांक 1 अध्ययन, ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक, ऑप्शन क्रमांक 3 व्यावहारिक, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी कोणतेही नाही. तर योग्य उत्तर आहे अध्ययन. खेळणी ही मनोरंजनाचे साधन तर आहेच, पण त्याचबरोबर ते अध्ययन अनुभवाचे साधनसुद्धा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1ला क्लिक करावे. चला ऑप्शन क्रमांक 1ला क्लिक करूया आपण. आता आपण ऑप्शन क्रमांक 1 क्लिक केलेला आहे. आता आपण जाणार प्रश्न क्रमांक 2वर. बघा काय म्हणतो प्रश्न क्रमांक 2. खेळणी मुलांना त्यांची टिंबटिंब व टिंबटिंब शोधण्यास मदत करतात. ऑप्शन का दिलेले आहेत त्यांनी आपल्याला? आवड हेतू, हुशारी चपळता, आवड नावड यापैकी कोणतेही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे आवड आणि हेतू. ऑप्शन क्रमांक 1 यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. खेळणी मुलांना त्यांची आवड व हेतू शोधण्यास मदत करत असतात. हा झाला आपला प्रश्न क्रमांक 2. त्यानंतर अंगणवाडी ताई आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक 3वर. काय आहे प्रश्न क्रमांक 3 अंगणवाडी ताई? मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी टिंबटिंब हे उपयुक्त साधन आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी टिंबटिंब हे उपयुक्त साधन आहे. ऑप्शन आहेत पुस्तके, 2 खेळणी, 3 पाटी पेन्सिल, 4 यापैकी कोणतेही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे खेळणी. ऑप्शन क्रमांक 2. चला तर मग ऑप्शन क्रमांक 2वर आपण क्लिक करूया. चला आपण आता खेळणीवर क्लिक केलेलं आहे. आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक 4वर. मुलं खेळण्याच्या साहाय्याने अधिक टिंबटिंब व आनंदाने शिकतात. गतीने, हळूहळू, रमतगमत की वरीलपैकी सर्व? काय आहे ऑप्शन? गतीने, हळूहळू, रमतगमत की वरीलपैकी सर्व असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत अंगणवाडी ताई त्यांनी. आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गतीने. ऑप्शन क्रमांक 1 गतीने यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 गतीने. मुलं खेळण्याच्या साहाय्याने अधिक गतीने व आनंदाने शिकत असतात. चला तर मग 5वा प्रश्न बघूया आपण. मुलांसाठी वर्गात वापरले जाणारे टिंबटिंब यांचा देखील खेळण्यामध्ये समावेश होऊ शकतो. काय दिलेले आहेत त्यांनी आपल्याला ऑप्शन? तक्ते, शैक्षणिक साहित्य, चित्रे यापैकी कोणतेही नाही. ऑप्शन काय आहेत? तक्ते, शैक्षणिक साहित्य, चित्रे यापैकी कोणतेही नाही. तर मुलांसाठी वर्गात वापरले जाणारे तक्ते यांचा देखील खेळामध्ये समावेश होऊ शकतो. योग्य उत्तर आहे तक्ते. ऑप्शन क्रमांक 1. चला तर मग अंगणवाडी ताई आपण तक्ते यावर क्लिक करूया. ऑप्शन क्रमांक 1. आपले 5 प्रश्न सोडवून झालेले आहेत. आता आपण शेवटच्या प्रश्नावर जाणार आहोत. चला बघा बरं आपला शेवटचा प्रश्न काय सांगतो. तर प्रश्न आहे आपला, टिंबटिंब खेळणी ही बऱ्याच खेळाला खर्चिक असतात. 1 अंगणवाडी ताईंनी बनवलेली, 2 मुलांनी बनवलेली, 3 विकत आणलेली की 4 यापैकी कोणतीही नाही. तर काय वाटते तुम्हाला? कोणती असणार आहे खर्चिक? साहजिकच आहे विकत आणलेली. बाजारातून जी आपण विकत आणतो खेळणी ही बहुत
बऱ्याच वेळेला खर्चिक असते. मुलांनी बनवलेली किंवा अंगणवाडी ताईंनी बनवलेली ही एवढी खर्चिक नसते जेवढी आपण बाजारातून विकत आणतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे विकत आणलेली. ऑप्शन क्रमांक 3 यावर आपण क्लिक करावे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विकत आणलेली. आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत. आपले उत्तरे सेव्ह केलेली आहेत. 6 प्रश्न आपले सेव्ह केलेले आहेत त्यांनी. आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार. पुन्हा सबमिटवर क्लिक करणार. आता याच्यानंतर आपल्याला ते आपले मार्क्स दाखवणार आहेत की आपण किती मार्क्स मिळाले. तर आपल्याला आपण क्रॉस चेक करू शकतात. मी जे उत्तर देतोय ते बरोबर आहे की नाही आपण क्रॉस चेक करणार आहोत. त्यानंतरच आपण आपल्या ॲपमध्ये जाऊन प्रश्नाची उत्तरे द्यावेत. चुकीची उत्तरे देऊ नयेत. बघा 6 प्रश्नाची उत्तरे आपण अगदी बरोबर दिलेली आहेत. आपण बघून घेऊ शकतात. प्रश्न क्रमांक 1 असेल त्याचं उत्तर आहे अध्ययन. प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर आहे आवड हेतू. प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं उत्तर आहे खेळणी. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे गतीने. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे तक्ते. आणि प्रश्न क्रमांक 6चे उत्तर आहे विकत आणलेली. अशा प्रकारे आपण या घटकाची प्रश्नमंजुषा सोडवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा, शेअर करा. धन्यवाद.